येत आहे का? नसेल येत तर तुम्ही ॲबनॉर्मल. मी तुमच्या वयाचा असताना माझ्या मनात असं एखादं भाषण ऐकण्याची वेळ जर का आली तर मला मात्र बोर व्हायचं. तुम्हाला होतं का? हात वर करायचा. होत असेल बोर तर हात वर करायचा. ते ज्यांचे हात वर आहेत, ज्यांना बोर होत नाही ते ॲबनॉर्मल आहेत. ते आमच्या समाजात राहण्याच्या लायकी. त्यांनी हिमालयात जाऊन ऋषी मुनी व्हावं. बरोबर की चुकलं? माझ्या मनात लहानपणापासून खूप प्रश्न बनायचे आणि त्या प्रश्नांची उत्तरं माझ्या शिक्षकांना यायचीच नाही. आणि शिक्षक रागवायचे प्रश्न विचारला तर. असं तुमच्या बाबतीत घडतं का? हात वर करायचा घडत असेल तर. आता मी म्हणणार नाही तुम्ही नॉर्मल आहात, पण असं होतं. दुसरा महत्वाचा मुद्दा, आम्ही शाळेत का जातो? जोरात सांगायचं. मी आता खाली बसलो होतो, अर्धा तास मी खाली बसलो होतो, तर मला सर बोलले की सर मुलांना नाश्ता करायला द्यायचा की कार्यक्रम झाल्यानंतर? तर मी सरांना म्हटलं नाही सर, पहिले पोटोबा आणि मग विठोबा. तर मी विठोबाचं काम तुमच्यापर्यंत करणार, पण तुम्हाला प्रश्न काय विचारला? आम्ही शाळेत का जातो? जोरात. तुम्ही सगळे ॲबनॉर्मल आहात. हाच प्रश्न तुम्ही मला विचारा, माझं उत्तर ऐका, पटत असेल तर हात वर करा. विचारा, तुम्ही शाळेत का जायचे? माझं उत्तर आहे मित्रांना भेटायला. मला पटतंय का? हात वर नाही आहे कोणाचा. सर बघा, आम्ही शिकायला शाळेत जात नाही हे सत्य आहे. तुमची आणि माझी फ्रिक्वेन्सी मॅच व्हायला लागली. बरोबर आहे ना? बरोबर. आमच्यातच लीडर घडतो, पार्टी बदलणारा. का घडतो? कारण की काहीच नाही, कोण प्रश्न विचारतायत त्याप्रमाणे आम्ही उत्तर ठरवतो. शिक्षकाने विचारलं तर अभ्यास करायला जातो. माझ्यासारख्या माणसाने विचारलं तर मित्रांना भेटायला जातो. म्हणजे आम्ही आमच्या करिअर मध्ये कधीच सिरियस नसतो. मान्य आहे का तुम्हाला? किती लोकांना मान्य? हात वर करा. चला, गुड. आता प्रॉब्लेम कसा आहे, मला हे कळलं पाहिजे की मी कोणाशी बोलतोय. माझ्याबद्दल तर तुम्हाला सांगितलं, हा एक माणूस नागपूरवरून आलेला आहे, याचं नाव पाणिनी आहे. पाणिनी का नाव दिलं ही गोष्ट वेगळी आहे. आडनाव तेलंग आहे, एवढं कळलं. पण माझा प्रश्न एकच आहे तुम्हा सर्वांना, की तुम्ही कुठल्या वर्गातले आहेत हे मला अजून कळलेलं नाही. त्यामुळे जर का तुम्ही 10वीतले असाल तर हात वर करा. 10वीतले काही लोक आहेत. 11वीतले किती लोक आहेत? गुड. 12वीतले? म्हणजे बरेच विद्यार्थी 11वीतले आहेत. मान्य? मग तुम्ही 11वीत काय शिकताय? आता मी सगळ्यांच्या दृष्टिकोनातून बोलतो. 12वी आणि 10वी वाल्यांनी त्या पद्धतीने विचार करायचा जसं मी सांगतोय. ठीक आहे? 11वीत तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांचं विज्ञान आहे? सायन्स. किती लोकांचं कॉमर्स आहे? कॉमर्सला कोणी नाही. आर्ट्स. आता जगात मी कोणाला सर्वात जास्त घाबरत असेल अंदाज लावू शकता? आर्ट्स वाले. काही नाही हो, यांच्या मनात काय चालू आहे ते समजून घ्या. याच्यापैकी बसलेल्यांमध्ये असा विचार चालू आहे की सर जगात कोणाला घाबरत असतील? त्यांच्या बायकोला. पण खरंच सर बरोबर बोलले. मी आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना जास्त घाबरतो, विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना घाबरत नाही. कारण काय विचार?
सिंपल आहे. न्यूटन नाव ऐकलंय का? हा आर्टिस्ट होता, नंतर भौतिक शास्त्रज्ञ झाला, फिजिसिस्ट झाला. पहिले आर्टिस्ट आणि मग वैज्ञानिक. म्हणजे कठीण काय होतं? आर्टिस्ट होणं. वैज्ञानिक तर आपोआपच जन्माला येतात. जर का आर्टिस्ट असाल तर म्हणजे तुम्हाला पण विचार करायला भाग आहे की तुम्ही पण वैज्ञानिक होऊ शकता. मग आज आपण इथे का बसलो आहे, का विचार करतोय? कारण करिअर प्लॅनिंग करायचं कसं हा सर्वात मोठा विषय असतो. हाऊ टू प्लॅन करिअर, कसा विचार करायचा. ते याच्यात काही मुद्दे आहेत. ते मुद्दे मी एक एक करून तुम्हाला दाखवणार आणि त्याचा आपण अनालिसिस करणार. ठीक आहे. तर आता आपण पलीकडे बघूया काय मुद्दा आहे. तर आपल्याला करिअर प्लॅनिंग करताना फॅक्टर्स which affect the career planning हे कुठले फॅक्टर्स आहेत हे तुम्हाला मी एक एक करून दाखवतोय. नीट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, कारण शेवटी मी हे 5 जे फॅक्टर्स तुम्हाला दाखवतोय ते विचारणार आहे. ठीक आहे. पहिला फॅक्टर दाखवायला तिथे आहे विजन. विजन म्हणजे दृष्टी. काय असतं? हे वय जे आहे ना आपलं 11वी 12वीतलं 10वीतलं, हे विजन वगैरे विचारच करत नाही. हे आजच्या पुरती जगणारं आपलं लाईफ असतं. मान्य आहे का तुम्हाला? ज्या मुद्द्याला तुम्हाला वाटत असेल मान्य आहे ना, स्वतःहून हात वर करत जा. आता मी पुन्हा पुन्हा नाही सांगणार. आम्हाला हे विजन नाही आहे. तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांनी हा विचार केलाय की 10 वर्षानंतर मी काय करणार, 5 वर्षानंतर मी काय करणार, 20 वर्षानंतर मी काय करणार, 30 वर्षानंतर मी काय करणार. आज 11वी 12वीतले तुम्ही म्हणजे वय वर्ष 17, 30 वर्षांनी म्हणजे 47व्या वर्षी तुम्ही काय करणार? बरोबर आहे. 40व्या वर्षी 40 वर्षानंतर तुम्ही काय करणार म्हणजे वयाच्या रिटायरमेंटच्या एज मध्ये तुम्ही काय करणार. हा विचार आम्ही करत नाही. मान्य की अमान्य? हात वर करा प्लीज. म्हणजे मान्य असेल तर हात वर करा. बरोबर आहे, मान्य आहे. हाच एक फरक आहे माणसामध्ये आणि प्राण्यांमध्ये. जगात जे प्राणी असतात, आपल्या घरी कुत्रा असतो, मांजर किंवा बैल, गाय, हे जे जेवढे प्राणी आहेत ते फक्त आजचा विचार करतात. बरोबर आहे की नाही? इवन वाघ बघितला, सिंह बघितला तरी तो आजचा विचार करतो, या क्षणाचा विचार करतो. भूक लागली असेल तरच शिकार करतो. शिकारीवर शिकारी करत जात नाही तो. मग त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये हा विचार नसतो की रात्र होईल मग सकाळ होईल, हे सगळं नसतं. ते जगत असतात आणि त्यांची जगण्याची पद्धत ही फक्त त्या दिवसा करता असते. त्याचा पुढचा विचार कधी करत नाही. तुम्हाला असं वाटतं का की एखादा कुत्रा आज संध्याकाळ झालेली आहे, रात्र झालेली आहे, तो विचार करतोय उद्या मला अन्न कसं मिळेल, उद्या माझा मालक मला मारणार तर नाही, असा विचार करतो का? नाही, तो जगत राहतो. तसं तुम्ही जगू नका. प्रत्येक विद्यार्थ्याला हे कळलं पाहिजे की मला एक विशिष्ट दृष्टी ठेवून जगात काम करायचं आहे. तुम्हाला जन्म मिळालेला आहे माणसाचा, तर आपल्या हिंदू फिलॉसॉफी प्रमाणे, इंडियन फिलॉसॉफी प्रमाणे तुम्हाला हे लक्षात येईल की आम्ही असं म्हणतो की 84 लाख जन्मानंतर हा मनुष्याचा जन्म तुम्हाला मिळालेला आहे. इतक्या योनींमधनं तुम्ही सगळे जाता आणि मग शेवटी माणसाचा जन्म मिळतो. आणि माणूसच असा एक व्यक्ती आहे जो कालचा, आजचा आणि उद्याचा विचार करतो. मग आम्ही असा विचार करतो आहे का करिअर प्लॅनिंग करताना? बिलकुल करत नाही. या वयात नक्कीच करत नाही. ज्या दिवशी सत्य परिस्थिती आहे, कडू वाटू शकते, ज्या दिवशी तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होईल आणि तुम्हाला नोकरी कुठे मिळणार नाही, त्या दिवशी वडील तुम्हाला तुमचे सांगतील की आजपासून घराच्या बाहेर जायचं, 2 पैसे कमवायचे आणि घरी यायचं, असं प्रत्येक वडील आपल्या मुलाला सांगतील. त्या दिवशी तुम्हाला दुःख होईल की माझ्या आई वडिलांनी मला असं कसं सांगितलं.
त्या दिवशी मुलगा विचार करायला लागतो की करिअर प्लॅनिंग कसं करायचं, पण वेळ मात्र निघून गेलेली असते. बरोबर आहे. मुलांच्या बाबतीत काय होतं ते सांगितलं. मुलींच्या बाबतीत सिंपल मार्ग आहे आई वडिलांकडे. ज्या दिवशी ग्रॅज्युएशन होईल त्या दिवशी लग्न लावायचं आणि सासरी पाठवायचं. एवढ्या करता आमचा जन्म आहे का? आमचा जन्म कशा करता झाला आहे हे स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आणि हे ज्या माणसाला विचारता येईल, त्याला ज्याच्यावर विचार करता येईल, चिंतन करता येईल, मनन करता येईल, तोच आपले मार्ग स्वतःहून शोधू शकतो. मी करिअर काउन्सिलर आहे. मी तुम्हाला करिअरचं गायडन्स देऊ शकतो, पण शेवटी त्या मार्गावर चालण्याची जी काही इच्छा निर्माण होते ती तुमची तुमच्यात व्हायला पाहिजे, तरच तुम्ही पलीकडे जाऊ शकाल. आणि ही इच्छा निर्माण होते, गरज नाही आहे. मी माझं उदाहरण देतो. तुम्हाला माहिती आहे मला काय व्हायचं होतं? नाही, विचारू शकता, मी सांगू शकतो. किती विरागसपणे विचारतो. ओके, आपण सांगूया. मला आहे ना सिनेमात ऍक्टिंग करायची होती. त्याच्याकरता पुण्यामध्ये फिल्म ऍक्टिंगचे कॉलेज आहे, तिथे जायचं होतं. मग त्याच्याकरता मी काय करावं? चांगलं दिसायला पाहिजे म्हणून व्यायाम करायला पाहिजे, फॅशन मला कळली पाहिजे, हे सगळं केलं. त्याच्याकरता नाटकांमध्ये कामं केली, वेगवेगळ्या नाटकांमध्ये कामं केली, नाटकांमधले प्राइजेस जिंकले, ऑडियन्स समोर उभं राहून आपलं नाटक सादरीकरण केलं. पण ते नाटक शिकण्याकरता हे कोणालाच माहित नाही की आरशा समोर उभं राहून रडण्याचं पण नाटक केलं, रडू येत असताना हसण्याचं पण नाटक केलं, चेहऱ्यावरचे वेगवेगळे भाव बघितले की कुठला भाव कुठल्या क्षणी निर्माण होतो ही प्रॅक्टिस जगाला मात्र दिसत नाही. त्यांना फक्त नाटकात काम केलेलंच दिसतं. पण व्यक्ती घडण्याकरता जे प्रयत्न लागतात ते प्रयत्न आपण करत नाही. आणि म्हणून मग आम्ही कोणाला तरी तर ब्लेम करायचा आहे. माणूस स्वतःवर ब्लेम करतो का? कोणावर ब्लेम करतो? दुसऱ्यांवर. मग मला नोकरी नाही लागली, कोण जबाबदार? मोदी. मला नोकरी नाही लागली तर कोण जबाबदार? जगातले सगळे पॉलिटिशियन जबाबदार. त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे मला नोकरी लागली पाहिजे. अरे पण मी माझ्याकरता काय केलं? जसं मी आता सांगितलं की माझ्या मनात इच्छा होती नाटकांमध्ये काम करण्याची, सिनेमांमध्ये काम करण्याची, पर्सनॅलिटी चांगली होती. तेव्हा टक्कल वगैरे नव्हतं, केस खूप मोठे होते, हे सगळं होतं. बोलण्याची ढब होती, बोलायला पण शिकवल्या गेलं. म्हणजे बोलायचं कसं, शब्दफेक कशी करायची हे सगळं ट्रेनिंग झालेला मी. पण एका विशिष्ट वयानंतर असं वाटलं हे लाईफ नाही राहू शकत. याच्यात पैसे मिळतील पण समाधान मिळणार नाही. मग माझ्या मनात वेगळंच चालू झालं. मला असं वाटायला लागलं आपण क्रिकेटियर होऊ शकतो. मग क्रिकेटचं भूत डोक्यात गेलं. मग क्रिकेटची प्रॅक्टिस कशी करायची? सकाळी 6 वाजेपासून तर दुपारी 4 वाजेपर्यंत ग्राउंडवरच राहायचं. क्रिकेट 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 केलं. अंडर 16 विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या टीम मध्ये पदार्पण झालं. तिथे कॅप्टनकी केली. पण नंतर लक्षात आलं याला काही अर्थच नाहीये, हे माझं आयुष्यच नाहीये, मला हे नाही करायचं आयुष्यात. इंजिनिअरिंग करायचं भूत आलं कारण वडील इंजिनियर होते. वाटायचं वडिलांसारखा मी बनायला पाहिजे. तुमच्यापैकी असं कोणाला वाटतं का आई वडिलांसारखं मला बनायचं आहे? नाही नाही नाही, आई वडील बिलकुलच नाही व्हायचं. रोल मॉडेल आपले आई वडील असतात. मग आई वडिलांसारखं बनायचं आहे अशी इच्छा निर्माण होते. आणि मग असं वाटतं आपण इच्छासारखं व्हावं. वर्गात हुशार, 10वी पर्यंत पहिल्या 5 मध्ये येणारा हा मुलगा, हे सगळं करत असतानाही पहिल्या 5 मध्ये येणारा मुलगा 10वी चांगल्याने पास झाला, 12वीत गेला. 12वीत सर्व विषयांमध्ये 90च्या वरती मार्क, गणितामध्ये फक्त 52 मार्क मिळाले.
माझ्या शिक्षकांनाही माझ्या 52 मार्कांवर विश्वास नव्हता. माझा तर सोडून द्या, शिक्षकांचाही नव्हता. पण मार्क कमी मिळाले. मग आता काय करायचं? इंजिनिअरिंग करण्याची इच्छा होती. वडिलांना सांगितलं. वडील म्हणाले ठीक आहे, प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कर. पण प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज बघून आल्यानंतर असं वाटलं नाही मला, कारण माझ्या बरोबरीने शिकणारे माझे जे विद्यार्थी मित्र होते ते सगळे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगला जाणार आणि मी प्रायव्हेट पण जाणार. नाही, कमीपणाचं लक्षण वाटलं. ठरवलं हे नाही करायचं. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली बीएससी करायला. माहित नव्हतं की मला आयुष्यात काय करायचं. बीएससी ला गेल्यानंतरही फर्स्ट इयर मध्ये तर समजलंच नाही की आपल्या बरोबर काय होऊन राहिलंय. तेव्हा इलेक्शन्स व्हायचे कॉलेजमध्ये, तर त्या कॉलेजच्या इलेक्शन्स मध्ये मी लढलो आणि युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवडूनही आलो. क्लास मात्र कुठलाही मिस केला नाही. क्लासेस सगळे अटेंड करायचो. सकाळी 9:30 ला कॉलेज चालू व्हायचं, 5:30 ला संपायचं. या पूर्ण कालावधीत कॉलेज केलं. पण खरं सांगतोय तुम्हाला, कधी कधी बंकही मारला. कधी कधी कॉलेज बंक करून सिनेमा पण बघितला. पण लक्षात घ्या, त्या बॅच मध्ये पुन्हा टॉपर होता. कारण की आता जे हातात आलं आहे त्याच्यावर मला काम करायचं आहे, म्हणून मी सुरुवात केली होती. आणि गंमत माहिती आहे काय झालं? फर्स्ट इयरला टॉपर. परीक्षेचा दिवस, परीक्षा सोडवायला गेलो केंद्रावर, आणि केंद्रावर परीक्षा सोडवायला गेल्यानंतर एका मुलाने एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर मला येतच नव्हतं. मी म्हटलं अरे हे कुठल्या भागात दिलेलं आहे, मला सांग हे कुठनं दिलेलं आहे. तो तुम्हाला म्हणतो अरे अपने अगर आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सबसे पहले सब्सक्राइब करें और लेटेस्ट अपडेट्स पाने के लिए बेल आइकॉन को जरूर दबाएं।